नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहे आज नरसी या ठिकाणी संत नामदेव यांच्या दर्शनासाठी. तर आता आपण निघलो आहे घरून. आषाढी एकादशी निमित्त तिथं भव्य अशी यात्रा असते. आता तिथं गेल्या अगोदर मी हे लायसन काढून घेतलं, जेणेकरून आपल्याला हे माऊली म्हणजे वारकरी समजतील म्हणून हे लायसन काढून घेतलं. एक बघा कसा दिसतोय, एक नंबर. चला तर आता पुढची यात्रा करूया. आता यात आतमध्ये मंदिराकडे जायचं म्हणल्यावर इकडे अलीकडेच बाजूला गाडी लावावी लागली मला. खूप असा गर्दा आहे समोर. सगळं पोलीस बंदोबस्त असल्यामुळं गाडी पण साईडलाच लावायला लागली. आपल्या चॅनलला नवीन असाल तर असंच नवीन ठिकाण, यात्रा, गडकिल्ले, रस्ते या सगळं बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील. तर आपण यात्रा बघूया. तर इकडे बघा, याला तुम्ही काय म्हणता? वाघाटे. आमच्या इकडे आम्ही याला वाघाटे म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, संत नरसी नामदेव महाराजांचं मंदिर, नामदेव महाराजांचं मंदिर. आता आपण जी ही रांग बघतोय, ही बाजूची माझ्या पलीकडे एक रांग आहे. ही रांग काय दर्शनाची नाही आहे. ही चांगली ताजी भेटली होती. ही रांग काय दर्शनाची नाही आहे. मला वाटलं अगोदर दर्शनाची आहे, पण साबुदाणा खाण्यासाठी लागली. तर काय आहे तुमची भक्ती बापू? दर्शन करण्यासाठी रांग कमी आहे, पण ती साबुदाणा खाण्यासाठी रांग मोठी आहे. ती दर्शनाची रांग तिकडे, हे मंदिर. असे प्राचीन कालीन दगडाने हे मंदिर बनलेलं आहे. सगळं दगडाचं बांधकाम आहे. हे बघा, हे इकडे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि हे मोठं मंदिर जे आहे हे संत नामदेवाचं मंदिर आहे. आमच्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव आहे. ह्या पलीकडं कयाधू नदी बनलेली आहे. कयाधू नदीच्या काठावरती हे संत नामदेवाचं मंदिर आहे. हे बघा, हे महाराज काय म्हणतात? करा दान धर्म करा आजोबाच्या नावानं. आमच्या आजोबानं आम्हाला काय नाही दिलं, तुम्हाला काय द्यावं? चला नंतर एखाद्या वेळेस. हे इकडे सर भरपूर आहेत महाराज बसलेले. हे ब्लॉगरच आहेत वाटतं बहुतेक. आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आणि ही कयाधू नदी. संत श्रेष्ठ सेना महाराज मंदिर यांचं आहे. आणि हे आपलं नामदेवाचं मंदिर मोठं. मित्रांनो, बघून घ्या. अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दिसेल. तर आत्ताच्यासाठी इतकाच व्हिडिओ. बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू.